नमस्कार आणि शिव सकाळ. आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे नंदगिरी हा किल्ला, व नांदेड जिल्हा. इथे हा किल्ला येतो. किल्ला खूपच सुंदर आहे. या ठिकाणी किल्ल्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. गोदावरी नदीच्या काठी वसलेले नांदेड हे प्राचीन शहर आहे. या शहरात गोदावरी नदीच्या उत्तर तटावर नंदगिरी अथवा नांदेडचा भुईकोट किल्ला आहे. नंदगिरी किल्ला आपण पाहण्यासाठी आलो आहे. आता या ठिकाणी पूर्ण व्यवस्थेची माहिती देण्यात आली आहे. आपण ज्यावेळेस गडामध्ये येतो तर प्रथम या ठिकाणी आपणाला गुत्तेदारांची चौकी आहे, त्या ठिकाणी आपणाला एंट्री करावी लागते व एंट्री केल्यानंतर आपण कुठून आलो आहे, मोबाईल नंबर, नाव आणि आपली संख्या किती ही सर्व माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला किल्ला पूर्ण पाहण्यासाठी भेटतो. तर चला सफर करू. किल्ले नंदगिरी. पूर्वी या नांदेड शहराचे नाव नंदगिरी होते. आता त्याच्या काळानुसार नांदेड हे नाव पडलेले आहे. किल्ल्याचे रिस्टोरेशन पाहू शकतो. असं होणार आहे. नंदगिरी जो आहे तो असा बनणार आहे. खूपच सुंदर या ठिकाणी किल्ल्याचे नियोजन करणार आहे. अप्रतिम किल्ला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपणाला पाहण्यास भेटणार आहे. नंदीतट, नंदीनगर, नंदीग्राम इत्यादी नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेले हे नगर नंदवंशातील राजाने वसवलेले होते. पैठणी नंदवंशांची दक्षिण भारतातील राजधानी होती. नंतर नंद आहार आणि नवनंद डेरा ही उपराजधानी होती. याच नवनंद डेरा या नावाचा अपभ्रंश होऊन नांदेड हे आजचे नाव प्रचलित झाले. नांदेड हे शहर उपराजधानी आणि व्यापारी केंद्र असल्याने त्या काळी या शहराला संरक्षणासाठी तटबंदी असणारा नांदेड हा नगर किल्ला होता. सातवाहनांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौद्धपीठ होते. सांचीच्या स्तूपावरील दानलेखा त्याचा उल्लेख आहे. वाकाटक, त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट व गंग यांच्या काळात नांदेड हे प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आणि वैभवशाली नगर म्हणून प्रसिद्ध होते. त्यानंतरच्या काळात बहामनी, मुघल आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत निजामाकडे हा किल्ला होता. या भुईकोट किल्ल्याला 2 तटबंदी होत्या. त्यात एकूण 24 बुरुज होते. त्यापैकी 14 बुरुज बाहेरच्या तटबंदीत तर 10 बुरुज आतील तटबंदीत होते. त्यापैकी किल्ल्याचे 3 बुरुज आणि तटबंदी बाहेरून दिसते. त्याच ठिकाणी नांदेड महानगरपालिकेने पाण्याच्या 2 टाक्या बांधलेल्या आहेत. या टाक्यांच्या दिशेने गेल्यावर किल्ल्याच्या सध्याच्या अवशेषांच्या आत आपला प्रवेश होतो. या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांच्या बाजूला किल्ल्याची माहिती देणारा फलक लावलेला आहे. पुढे गेल्यावर एक 15 फूट लांब, 12 फूट रुंद व 10 फूट खोल पुष्करणी आहे. पुष्करणीच्या पुढे काही अलीकडच्या काळात बांधलेल्या वास्तूंचे अवशेष आहेत. ते अवशेष ओलांडून डाव्या बाजूला पुढे गेल्यावर नदीच्या काठावर एक बुरुज आहे. त्यावर छत्री बांधलेली आहे. बुरुजावरून टिहाळणी करणाऱ्या टिहाळ्यांचे ऊन पावसापासून संरक्षण होण्यासाठी याची रचना केलेली असावी. किल्ल्याच्या तटबंदीत आज मितीला 8 बुरुज उरलेले आहेत. नांदेडचा नंदगिरी किल्ला नांदेड शहरात अरब गल्लीत आहे. नांदेड शहर हे रस्ते आणि रेल्वे मार्गाने देशाशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या शहरातून येथे एसटी तसेच खाजगी बसेस येतात. मुंबईहून नांदेडला जाण्यासाठी नंदीग्राम देवगिरी एक्सप्रेसने नांदेड गाठावे. नांदेडहून रिक्षाने अरब गल्लीत असलेल्या किल्ल्यापर्यंत जाता येते. खूपच सुंदर किल्ला आहे. त्यामुळे आपण नांदेड शहरामध्ये आल्यानंतर या किल्ल्याला निश्चितच भेट द्यावी हीच एक विनंती आहे. 2000 वर्षाच्या वाटचालीचा इतिहास असलेल्या नांदेड प्राचीन इतिहासाचा वारसा जोपासणाऱ्या काही मोजक्याच ऐतिहासिक वास्तू आधुनिक नांदेडात आज शिल्लक आहेत. त्यापैकीच एक गोदावरी नदीच्या काठावर असणारा हा नंदगिरीचा किल्ला. नंदगिरी ही सातवाहनांच्या राजधानीपैकी एक नगरी होती. त्या नगरीची स्मृती लोकपरंपरेने नांदेडच्या किल्ल्याच्या नावातून जोपासली जात आहे. लोकपरंपरा या काल्पनिक नसतात. त्याला मुळाशी कुठेतरी ऐतिहासिक वास्तवाची झालर असते आणि हे विसरून चालणार नाही. ज्या गोदावरी नदीकाठी त्या ठिकाणी नंदगिरीचा किल्ला उभा आहे, त्याच काठावर विष्णुपुरी परिसरातील टेकड्यावर सातवाहनकालीन अवशेष सापडले आहेत. नंदगिरी किल्ल्याच्या
तटबंदीतही सातवाहनकालीन विटांचे तुकडे सापडलेले आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात भुईकोट किल्ले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिकचा भाग वगळता इतर सर्व भागांमध्ये बहुतेक किल्ले भुईकोट आहेत. पूर्वीच्या काळी अनेक शहरांची ओळख तिथल्या भुईकोट किल्ल्यावरून होती. त्यातीलच एक किल्ला म्हणजे नांदेडचा नंदगिरी अर्थात नंदीग्राम किल्ला. नांदेड शहराचे नाव याच किल्ल्यावरून पडल्याचे इतिहास सांगतो. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी सुंदर असे रिस्टोरेशनचे काम चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपणाला हा किल्ला अजून खूप मोठ्या प्रमाणात चांगला पाहायला भेटणार आहे. अतिशय भव्य काम या ठिकाणी सध्या चालू आहे. त्यामुळे नांदेड शहरामध्ये आल्यानंतर या किल्ल्याला आपण निश्चितच भेट द्याल ही एक अपेक्षा आहे. गोदावरीच्या काठावर आज हा किल्ला आपणाला पाहायला भेटतो. इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचे किल्ले अंगाखांद्यावर खेळवत आहेत. परंतु भुईकोट किल्ल्याचा इतिहास नामशेष होत असल्याचे चित्र आपणाला पाहायला मिळत आहे. नांदेडचा किल्ला हा महानगरपालिकेच्या पाणी विभागाच्या ताब्यात आहेत. अनेक किल्ल्यांपैकी एक हा किल्ला म्हणजे नांदेडचा किल्ला. गोदावरी काठी वसलेल्या नंदगिरी किल्ल्याच्या जुन्या भागात अरब गल्लीत गॅजेटमधील नोंदीनुसार कधी काळी या भुईकोट किल्ल्याला दुहेरी तटबंदी होती. त्यात 24 बुरुज होते. त्यापैकी 14 बुरुज बाहेरच्या तटबंदीत तर 10 बुरुज आतील तटबंदीत होते. आज मात्र किल्ल्याच्या तटबंदीत केवळ 9 बुरुज उरलेले असून त्यापैकी किल्ल्याचे 5 बुरुज आणि तटबंदी बाहेरून दिसतात. उरलेले 4 बुरुज गडफेरी करताना आतील बाजूने आपणाला लक्षात येतात. नांदेड शहराचा या किल्ल्याचा भाग. आता सरळ जाऊ आपण ह्या बाजूला. त्याही बाजूला वास्तू आहेत. आता या लास्टच्या बाजूला आपण इथं पोहोचलो आहे. या बुरुजावर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला अनेक कारंजे असावे ते पूर्वीच्या काळचे असे पाहायला येतात. सध्या गडावर एकच तोफ आहे आणि पाहण्यासाठी अर्ध्या तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. या बाजूचा मोठा बुरुज आहे. नंदगिरी किल्ल्याची ही नदीकाठची बाजूची तटबंदी पाहायला भेटते. संपूर्ण किल्ला आपणाला एका नजरेच्या टप्प्यात इथून पाहण्यास भेटतो. खूप सुंदर किल्ला आहे. नांदेड शहरामध्ये आल्यानंतर आपण नांदेड शहरात आल्यानंतर हा किल्ला आपण निश्चितच करावा ही एक विनंती आहे. चला आता खाली उतरण्यास सुरुवात करू. जरा जपून गडफेरी करा. गडफेरी करून आपण पुन्हा या ठिकाणी पोचून गेलो. हा मेन एंट्रन्स आहे. आता बाहेरून पाहू आणि आपली गडफेरी पूर्ण करू. हे पाहू शकतो. इथून आपणाला यायचं आहे गडावर आणि आपण नांदेडमधून या ठिकाणी आलो तर प्रथम आपणाला या किल्ल्याची अशी भव्य दिव्य कमान पाहायला भेटते. या कमानीतून आपणाला गडावर जायचे असते. या ठिकाणी अशी एक माहितीचा फलक देण्यात आला आहे. 86 साली या ठिकाणी वॉटर सप्लायचं जी
पाण्याची टाकी बांधली आहे त्याच्याबद्दल माहिती देण्यात आलेला हा इतर लेख आहे. तिन्ही भाषेत तिथं देण्यात आलेला आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि उर्दू. ठिकाणी किल्ल्याला जाण्याचा मार्ग असा किल्ल्याला पाहायला भेटतो. या ठिकाणापासून आपल्याला किल्ल्याला जाण्याचा मार्ग